परंतु नियतीच्या फेऱ्यामध्ये फार वर्ष नियतीला तो देह ठेवता येत नाही, म्हणून आविष्कार बदलावा लागला. म्हणून स्वामींना हे बौद्धिक आविष्कार कालांतराने बदलावे लागले. तरी त्याला रावणाने 1649ला पृथ्वी दुभवली आणि 8 वर्षाची बालकमूर्ती पंजाब प्रांतात कुरुक्षेत्रावर तिचं प्रकटन झालं. तो दिवस आपण स्वामी जयंती म्हणून साजरा करतो. खरं तर तो प्रकट दिन आहे की त्या दिवशी त्या आविष्कारात स्वामी भूतलावर आल्यावर मागील अनेक आविष्कारात अनेक मातांच्या उदरातून भगवंताने जन्म घेतला. त्यात भगवान प्रभू रामचंद्र असतील, कौसल्या मातोश्री असतील, देवकी नंदन ज्यांना देवकी पुत्र भगवान श्रीकृष्ण ते देवकीच्या उदरातून जन्म घेतले झाले. असे दश अवतारांच्या अनेक मातांमधून भगवंतानं ही कृती केली. परंतु स्वामींची बाब थोडी वेगळी. स्वामींना जन्म देणारी माता या भूतलावर काय त्रिभुवनात नाही. शेवटी पृथ्वीला माता व्हावं लागलं आणि पृथ्वीनं या कलियुगाला सावरण्यासाठी सांभाळण्यासाठी पृथ्वीला आई व्हावं लागलं आणि आईच्या उदरातून म्हणजे पृथ्वीच्या उदरातून स्वामींचा अवतरण झाला. तो दिवस चैत्र शुद्ध विधी आहे आणि या आतरत्या कृतीतून स्वामींनी पृथ्वी तलावर अनेक राज्यांची पायपीट केली. आज या देशात उद्या त्या देशात अशा कितीतरी देशांची पायपीट क्षणाला करू. तमाम मानव जातीला खूप मोठा आशीर्वाद. भगवान दत्तात्रयांच्या आरतीमध्ये सुद्धा काशी क्षेत्री स्नान करीतो, गर्भीर दीक्षेला जातो, माहुर निद्रेला होते. एका क्षणात काशी कुठे आहे, गर्भीर कुठे आहे, क्षणात माहूर कुठे आहे, निद्रेला अजूनही ते माहूरला जातात. अशा आदरच्या लीलांचं सागर म्हणजे स्वामी महाराज. यावर खूप बोलणं उचित नाही, परंतु आजच्या कलियुगामध्ये हरवलेली मनःशांती त्या व्यक्तीला परत मिळवून देणं हे स्वामींचं अत्यंत महत्वाचा हा हेतू आहे की माणसाला हरवलेली मनःशांती शाश्वत मिळवून देणे. त्यामध्ये स्वामींचं स्वामीपण आहे. म्हणून त्यासाठी आपण या अनुभूती पूर्णिला स्वतःकडे अनुभवता तिथे बसलेल्या माता भगिनींसह सगळ्या पुरुष प्रतिनिधींना स्वामी सेवेची प्रचिती नव्हे अनुभूती आहे. आणि ही प्रचिती आणि अनुभूती यावरच आपली श्रद्धा डोळसपणे स्वामींपर्यंत पोहोचली आहे. हे त्यातलं यमक आहे. म्हणून यावर खूप बोलणं उचित नाही. आपण सकाळपासून आजच्या दिवसभराच्या उपक्रमात प्रश्न उत्तर विभाग आणि ग्राम अभियान आणि या अंतर्गत असणारे 18 ते 22 विभाग येत्या दिवसभर कार्यरत होते. असंख्य वेगवेगळ्या विभागातले अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक, राजकीय, कृषी या बहुविध विभागातले प्रतिनिधी आज त्यांच्या रुची काय करत होते येतात. स्वामींचा आशीर्वाद मिळावा असा आपलं कर्मयोगाने
दिव्यानं दिवा लावला जावा किंवा महिन्याकाठी आपण कमीत कमी 10 कुटुंब स्वामींचे घडवावे. त्या 10 कुटुंबियांचं पुण्य 10% आपल्या वैयक्तिक खात्यावर मात्र जावं आणि यातूनच हे रामाभियान दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून पूर्वाश्रमी दिंडोरीनंतर केंद्र एकच होतं, परंतु त्याचा आज वटवृक्षात रूपांतर होताना स्वामी युगाचे युगचालक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी मागील शतकात स्वामीप्रमाणे पदभ्रमंती पाहिजे आश्रय ते करण्यात वयाला कर्तृत्वाला मर्यादा असतात आणि आपली शेवटी पुढील 26 वर्ष भारत भ्रमंती करून 1946 ते 1974 या काळात गोदाकाठी नाशिक येथे पेठे हायस्कूल शेजारी बेडेवाडा निवडला आणि त्या ठिकाणी 26 वर्षाची दरबार संकल्पना त्यांनी मांडली. आजच्या त्यांनी केलेल्या आहेत, रचलेल्या आहेत. आपण जी उभारी म्हणतो किंवा सकाळच्या 3 अध्याय, सायंकाळच्या 5 अध्याय, पुष्पांजली, प्रार्थना, जयजयकार आहे. या सर्व निर्माते पिठले म्हणाले आणि तदनंतर सेवेचं विकेंद्रीकरण करण्याला सुरुवात. समजा जर दिंडोरीनंतर आपण एखादंही केंद्र काढलंच असतं तर कदाचित या पंचक्रोशी उभं राहायला सुद्धा जागा मिळाली. म्हणून या सेवेचं विकेंद्रीकरण हा महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणून हळूहळू दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत अनुभूतीतून येऊन आले. नाशिक जिल्ह्यातून हे कार्य पुढे राहिल्यानंतर अन्य जिल्ह्यांमध्ये मराठवाडा, विदर्भ, मुंबई, कोकण, महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यात त्याला खूप मागणी मिळाली आणि गेल्या 40-50 वर्षांमध्ये त्या केंद्रांना भेटी दिल्यामुळे ते कार्य अजून बहरत जातं. परंतु आता हा आवाका जो आहे तो आटोक्यात नाही. आज हे कार्य साता समुद्रापलीकडे त्याची मांग वाढत आहे आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी गेलो तरी काम न संपणार. हजारो रोज केंद्राची मागणी लोक करतात. त्यांनी केवळ तरी स्वामी समर्थ जप केला तरी त्यांना अनुभव आहे. म्हणून उभयताना म्हणजे जे तुमची पिढी मुमुक्षित कुटुंब आहे, उद्ध्वस्त झालेले मन आणि प्रपंच आहे, त्यांच्यापर्यंत जर आपण पोचला त्यांच्या दुःख समस्या निर्मूलन निवारण होईल, त्यांना समाधान सौख्य मिळेल आणि त्या समाधानाचे आपण मागे केले. म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला हे स्वामी कार्य आता थांबून चालणार. म्हणून काही महिन्यापासून आपण यथाशक्ती हे स्वामींचं कार्य करा असा संदेश मिळालेला आहे. म्हणून आपण जो कोणी किती घाईतला मनुष्य असला त्याला रोज यथाशक्ती स्वामींचा जप वहीमध्ये रोज 11 माळा जप वहीत लिहिला आणि 12 लक्ष जप जर आपण पूर्ण केला तर या भूतलावर असा एकही माणूस राहणार नाही की माझी समस्या सुटली नाही. कोणती समस्या म्हणून कुठल्याही समस्येवर ही मात्रा लागू होते. म्हणून आपण शुभस्य शीघ्र स्वामी प्रकट दिनापासून आपण एक नोटबुक करावं आणि रोज हवं वेळेचं बंधन नाही, परंतु 11 माळा श्री स्वामी समर्थ जप लिहून काढणार
यथाशक्ती लिहिणार, ज्यांना जास्त यायचं ते लिहू शकतात. यथाशक्ती आपण लिहिला आणि 12 लक्ष जप ज्या दिवशी पूर्ण होते त्या दिवशी तो लिहिलेला जप आपण गाणगापूरला पाठवणार आहोत. तो आपण गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला व्यवस्थितरित्या जमा करावा. त्यात आपलं नाव, पत्ता, फोन, पूर्ण माहिती द्यावी आणि तो आपण केलेला जप जर गाणगापूरला तथा वाडीला तथा पिठापूरला पाठवला, तुमच्या अनेक पिढ्यांना तो जप ऊर्जित अवस्थेत आणणारा आपल्या 10 पिढ्या हा जप उद्धार करणारा असेल असं मात्र नक्की गॅरंटी. म्हणून ही जी गॅरंटी आहे ही आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. स्वामी सांगतात, दैची पिंकी चाकरी वैशिव काहीच करायचं नाही म्हणजे आपल्याला अनुभव कसे काय. पण स्वामी योगक्षेप चालवताना अनन्या विषय येतो हे ज्याला परिपाचन आहे तेषा विद्याभ्युक्ताना योगक्षेम वहा वेहम. स्वामी तसे काही डोळे झाकून आशीर्वाद देत नाही, डोळे 24 तास उघडेच असतात. जो कोणी भाविकांनी सेवे केली, रोज त्यांच्या स्वामी चरित्राचे 3 अध्याय 11 माळा जो कोणी जप करेल त्याला आपण संकट प्रसंगी वाचवतो. त्याचा योगक्षेम चालवतात, त्याला त्या संकटातून वाचवतात. हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपण क्रियाशील कार्यरत राहणं हे त्यातलं यमक आहे. तेरे हरी पल्लावरी कुठलाही देऊ देणार नाही. आपल्याला कष्ट करायचं लागते. म्हणून त्या दृष्टीनं या आध्यात्मिक सेवेचं असामान्य महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवताना या सर्व बाबी पुढे सर्वांपर्यंत पोहोचणं जरुरी आहे. म्हणून आपण एक कृतसंकल्प करू की आपल्या कुटुंबाचा योगक्षेम स्वामी एवढ्या सेवेनं चालवतात. परंतु स्वामींची दृष्टी एवढ्यापुरती मर्यादित नाही. पृथ्वीला स्वामींनी हातावर घेतलेला आहे आणि आज जगतामध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत 3ऱ्या महायुद्धाकडे येणार त्याला फक्त स्वामीच वाचू शकतात. म्हणून आपल्याला गेल्या काही 6 महिन्यापासून आपण 3रं महायुद्ध, मागील काही घडलेल्या घटना, भूतकाळावर आम्ही बोलत नाही, परंतु आगामी घडणाऱ्या काही ज्या घटना आहेत त्या खूप मोठ्या प्रतिकूलतेकडे जगाला देशाला नेल्या आहेत आणि त्यातून वाचायचं असेल तर आपण गेल्या 2-3 आठवड्यापासून यावर मात करण्यासाठी नव्हे, याची तीव्रता कमी करण्यासाठी काही मार्ग आहे का म्हणून त्याचं संशोधन करत होते. आणि त्या संशोधनातून दशमहाविद्या या विश्वाच्या या आपत्ती तारणाचे विभाग आहेत त्याच्या त्या प्रमुख आहेत. म्हणून जगावर येणारी जी प्रलय संकट आहे ती प्रतिज्ञा दिली, प्रत्यंगेला दिली, मात करत एक आपल्याला आठवत असेल की 1999ला आगंतुक पाकिस्ताननं आपल्यावर 3री लढाई केली. त्याआधी 64 साली, नंतर 70 साली, नंतर 99 साली. एकटा एवढा पाकिस्तान भारतावर जरब दाखवत होता. त्यावेळी सर्व सेवेकरांनी भारतभर प्रत्येक गिरा चंडी सप्तशतीच्या प्रत्येक कोडी पोहा त्यांना लावून प्रत्येक गिरा चंडी केली. त्या दिवशी होळी होती आणि ते होळीत ते सर्व काही टाकलं अमेरिकेत. होळीचा केरळ आणि पूर जळत नाही त्याच्या पाकिस्तान शरण आला आणि विजय भारताच्या गळ्यात माळ घातली याची आपण साक्षीदार आहोत.
म्हणून सार्वजनिक बाब ज्या आहेत किंवा जागतिक ज्या बाबी आहेत त्यावर स्वामी कसं काम करतात त्यातला हा एक जिवंत अनुभव. म्हणून आपण गेले काही दिवस हे जागतिक युद्ध याची तीव्रता शून्यावर आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं. युद्ध आखाडी देशात आहे, जर भारताला सोसवले लागत आहे यावर खूप तपशिलात आपण सर्वजण सुज्ञ आहात, यावर फार बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु भारतवर्ष हे 80% परावलंबत्वावर देश हा चालू आहे. आखाती प्रदेशातून येणारं जे काही मटेरियल आहे त्यात डिझेल आहे, पेट्रोल आहे, गॅस आहे आणि हा जर थांबला त्याचं काय घरोघरी आता लाकडाच्या चुली का पेटायला अनेक कुटुंब हिनदिन झालेले आहेत. 100व्या मजल्यावर राहणाऱ्या मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा तिथे चूल पेटवायची कशी आणि जेवण भागवायचं कसं हे प्रश्न महानगरात सुद्धा निर्माण झालेले आहेत, कारण हॉटेल बंद झालेले आहेत. शनिवार रविवार आला की आमची अनेक मोठ्या पगाराची कुटुंब कधी स्वयंपाकच करत नव्हतं. ते तुम्हाला माहित आहे. मोठा पगार असणारी माणसं शनिवार रविवारी चूल पेटवत नाही आणि ती जागा असाध्य आजारानं हॉटेलचं अन्न खाल्ल्यामुळे असाध्य आजारानं घेतलेली आहे. म्हणजे युद्धातून काही चांगल्याही गोष्टी नक्कीच आपल्याला शिकायला मिळतील असं म्हणायला बिलकुल आधी गोष्टी नाही. म्हणून अनुकूलता आणि प्रतिकूलता या नाण्याच्या बाजू आहेत आणि यातून देशाला सांभाळणं, देश कसा सांभाळायचा, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर टिकेल. याची व्याख्या अशी आहे की संत फक्त भारतात, अमेरिकेत किंवा कुठल्याही विदेशात किंवा कुठल्याही खंडामध्ये चुकून गेल्या 2000 वर्षात एकही संत पोचला नाही. संतच नाही तर भगवंत कसा पोचतो? भगवंत फार हुशार असतो आणि संत गेल्याशिवाय भगवंत जात नाही. असं अचानक देव कधी कुठे जात नाही. देव तसे फार वसत असतात आणि देवच तिथे न गेल्यामुळं किंवा संत न गेल्यामुळं आखाती राष्ट्रांमध्ये काय चालू आहे यावर आम्हाला बोलायचं नाही. परंतु माणसं मारून विश्वात कधीही शांती मिळणार नाही. किती माणूस श्रीमंत झाला, अनेक टन सोनं असणाऱ्या आखाती प्रदेशाचे अनेक लोक राजे मालक आहेत. वरती जाताना किंवा कबरस्थानी जाताना कोणी सोनं तिथे पुरत नाही, कोणी वरती येत नाही, त्या जागेवरच नाही. म्हणून आपल्या वाड्याला काय येतं हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून संत लागतात. संत ग्रंथ वाचले तर संत समजते आणि संत समजले तर भगवंताकडे जाते. म्हणून आपण काल परवा या ग्रंथांच्या मुलाखत केला, जनतेपर्यंत वाचन संस्कृती पोचली तर लोक ते वाचतील, वाचाल तर वाचाल. या कृतीप्रमाणे आपल्याला निश्चितपणे आपलं जीवन पुष्प सुरक्षित आणि यशस्वी करण्याला ही वाचन संस्कृती ऊर्जा आहे. म्हणून या वाचन संस्कृतीतून नव्या पिढ्यांना सुसंस्कारित करणं, निर्व्यसनी बनवणं, आदर्श नागरिक बनवणं आणि त्यांना सेवेकरी बनवणं हा स्वामींचा खरा उद्देश आहे. म्हणून या उद्देशाला आपण सामोरं जात आहोत. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण सकाळी सुद्धा आपण तासभर यावर बोललेलो आहोत. परंतु अनेक जण नंतर आल्यामुळं पुन्हा त्याचं रिपीट आपल्याला करावं लागतं. त्यामुळं आपण सर्वांना मनापासून आजच्या एकादशीच्या आणि अभिष्ट चिंतनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शब्दाला विराम करतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.
आहेत त्यांना देखील आशीर्वाद देत आहेत. चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत. की जैसे जुड़ गई श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. बहुत खुश के प्रभु के गोद क्या पाया है सृष्टि के कण से पूछो, तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो. ये जिनके भाग जागे, बड़ी इंतजार हुई रघुपति तब आई है सवारी. संदेश